राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. 2 चोर 2 वर्षात 2 वेळा चोरीची घटना. शिक्षिका महिलेच्या घरात घुसून डॉक्टर मुलीला चाकू दाखवून 6,19,000 रुपयांच्या दागिन्यांसह रोकड लुटल्याची गंभीर घटना बोटा गावात घडली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावातील भरवस्तीत शिक्षिका महिलेच्या घरात 2 चोरांनी घुसून 2 महिन्यांच्या बाळंत डॉक्टर मुलीला चाकू दाखवत तब्बल 6,19,000 रुपयांचे दागिने व रोकड लुटल्याची गंभीर घटना रविवार दिनांक 17 मे रोजी रात्री 9:30 सुमारास घडली आहे. गजबजलेल्या वस्तीत याच घरात ही चोरीची दुसरी धाडसी चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय. या प्रकरणी डॉक्टर प्रियांका राहुल जाधव वय 34 वर्ष राहणार बोटा यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी डॉक्टर प्रियांका जाधव या मूळच्या पुणे कात्रज येथील रहिवासी असून त्या पुणे येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. प्रसूती झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यापासून ते बोटा तालुका संगमनेर येथे आपल्या माहेरी राहत आहेत. त्यांची आई मंगला पांडुरंग फटांगरे या कुरकुटवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका असून भाऊ प्रथमेश पांडुरंग फटांगरे हा सिव्हिल इंजिनियर आहे. रविवार दिनांक 17 मे रोजी रात्री 9:30 सुमारास भाऊ प्रथमेश कामानिमित्त आळेफाटा येथे गेला होता, तर आई मंगला या गावामध्ये दूध आणण्यासाठी घराचा दरवाजा उघडून गेल्या होत्या. घरात डॉक्टर प्रियांका या त्यांच्या 2 महिन्यांच्या बाळासह एकट्याच घरात होत्या. आई घराबाहेर गेल्याची संधी साधत 2 अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. आत येताच एका चोरट्याने डॉक्टर प्रियांका यांना काही न बोलता थेट चाकूचा धाक दाखवला. हातातील सोन्याची अंगठी काढून देण्याचा इशारा केला. घाबरलेल्या अवस्थेत डॉक्टर प्रियांका यांनी बोटातील अंगठी व पर्समधील 3,000 रुपये रोख रक्कम चोरट्यांची हवाली केली. या दरम्यान दुसऱ्या चोरट्याने घरातील दुसऱ्या खोलीत घुसून कपाटाची व इतर साहित्याची उचकापाचक केली. आई मंगला यांनी मेकअपच्या आरशाजवळ ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन दोन्ही चोरटे तेथून पसार झालेत. आई मंगला दूध घेऊन घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलाय. चोरट्यांनी सोन्याच्या 4 अंगठ्या, सोन्याची चैन व सोन्याची बांगडी व रोकड 3,000 रुपये असा एकूण 6,19,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. घारगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून ठसे तज्ज्ञ डॉग स्क्वॉड प्राचारण केलाय, परंतु अद्यापपर्यंत चोरांचा तपास लागला नसून या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अजय कवटे करतायत. राहुल जाधव, मी माझ्या आईकडे पोस्ट डिलिव्हरी आले होते 10 तारखेला रविवारी साधारण 9:30 पावणे 10च्या सुमारास 2 चोर घरामध्ये घुसले. म्हणजे अननोन होते. एकामागे दरवाजा ढकललेला होता, एकाने दार ढकलून आतमध्ये येऊन चाकू काढलेला, चाकूचा धाक दाखवून आतमध्ये आले. मी माझ्या 2 महिन्याच्या बाळासह बेडवरती बसलेली होते. एकाने चाकू धरून तो माझ्या बाजूला उभा राहिला आणि दुसऱ्याने घरामध्ये बाकीचं सगळं उचकपाचक केली आणि काही आमचं बेडरूम मधलं पण काही सामान, सोन्याचे दागिने चोरून नेले. साधारण ही सगळी घटना 15 ते 20 मिनिटात त्याने सगळं केलं आणि ते पळून गेले. साधारण जे चोर होते साधारण काय वयाचे? 30 ते 40च्या दरम्यान असतील. चेहरा मी पाहिलेला नाहीये. त्यांचं काळं त्यांनी घातलेलं होतं, डोळे दिसत होते. बॉडी साधारण मध्यम बांध्याची होती. हाईट पण 5'6", 5'8" ह्या दरम्यान असेल दोघांची. काय काय नेलं घरातून त्यांनी आमच्या एक चेन सोन्याची, त्यानंतर माझी एक अंगठी, त्यानंतर भावाच्या 2 अंगठ्या आणि आईची एक अंगठी आणि एक कड. या घटनेबद्दल तुम्ही पहिलं कोणाला सांगितलं? आईला सांगितलं मी पहिलं. आई आली, तेवढं आई दूध आणायला गेलेली होती. ती आली. ती आल्यानंतर मी इथे बाहेरच होते, कारण की मी एक जस्ट त्याच्या 2-5 मिनिट आधीच झालं असेल म्हणून मी बघत होते. तेवढ्यात आई आली. मग पहिली घटना आईला सांगितली. आईला सांगितल्यानंतर मग आईने भावाला फोन करून बोलवून घेतलं.
चोर घरात शिरले तेव्हा चोर तुमच्याशी काही बोलले का? नाही, काहीच नाही बोलले त्यांनी. चाकू दाखवल्यानंतर काय बोलले? नाही, बोललेच नाही. म्हणजे ते चाकू दाखवून घाबरवलंच त्यांनी. म्हणजे चाकू असा दाखवलेला, त्या इशाऱ्यानेच हे केलं. आणि असा हात पुढे केला. माझ्या हातामध्ये अंगठी होती, ती इकडच्या साईडने होते ना मी बसलेली, तर ती दिसत होती. तर हात दाखवून हे केलं की दे म्हणून, तर मग मी काढून दिले. अजून काय दिलं त्यांना काढून? आणि 3,000 रुपये माझ्याजवळ होते, ते अजून मागत होते की दे म्हणून. म्हटलं माझ्याकडे तर दुसरं काहीच नाहीये, मी इथेच बसलेली, माझ्या बॅगमध्ये 3,000 होते, तर मी ते काढून दिले. भीती वाटली होती? हो, घाबरलेली ऑब्विस. म्हणजे चाकू दाखवल्यामुळे जास्त भीती वाटली. आणि माझ्याकडे बाळ पण होतं. तुम्ही काय करता? मी डॉक्टर आहे, कुठं? पुण्याला. आमची नाव काय तुमचं? माझं नाव मंगला पांडुरंग फटांगरे. मी प्राथमिक शिक्षिका आहे कुरकुटवाडीला. तर तिकडचं नाव माझं मंगला रखमाजी राहणे आहे रेकॉर्डली. आणि 3 वर्षापूर्वी आमच्या चोरी झाली आमची. तेव्हा पण अशी चोरीची वेळ नव्हती. 4:15 वाजले होते पहाटेचे. आणि दरवाजा त्यांनी कडी-कोंडा तोडून आत आल्यानंतर त्यांनी आमच्या बेडच्या दरवाजा लागत नाही म्हणून त्यांनी तिथं आम्ही नॅपकिन टाकलेला, दरवाजा आपटतो म्हणून, त्याच्यावर आवाज येऊ नये म्हणून त्यांनी तिथले नॅपकिन खाली अंथरले. 4 नॅपकिन होते आणि एक पायपुसणं टाकलेलं होतं आणि त्याच्यावर एक कपडा टाकलेला होता पायाला अडकतो म्हणून, पायपुसण्यासाठी. पायपुसणे पुसता येत नाही तर. आणि तो कपडा पण त्यांनी त्याच्यावर अंथरला आणि त्याच्यावर खूप मोठा दगड ठेवला, असा 40-50 किलोचा. आणि दरवाजा पॅक करून घेतला. आणि मी इथं झोपलेली होते, एक जण उचकत होता, कपाटात उचकत होता म्हणून मी कुंभ बदलल्यानंतर मला दरवाजाकडे तोंड झालं. मी जमिनीवर झोपलेली होते, तर मग मला दरवाजा उघडा दिसला. मी थोडा वेळ विचार केला की मुलगा असेल काय. मग त्याच्या कपड्यांवरनं मी जर्किंगवरनं ओळखलं की हा मुलगा नाहीये म्हणून. मग मी ओरडायला लागले की मुलाला आवाज द्यायला लागले, भाऊ भाऊ म्हणून. तर दरवाजा बंद असल्यामुळं मी घाबरले. मला वाटलं त्यांनी मुलाला काहीतरी केलं की काय, म्हणून मी ओरडायला लागले, भाऊ कुठे, भाऊ भाऊ. तर तो एक बाहेरचा पळत आला, बाहेर निरीक्षण करत होता, तो रस्त्याकडे तोंड करून उभा होता. तो आला तसा त्यांनी पण त्याच्याकडे काहीतरी हत्यार होतं, ते मी उठून बसलेली होते ना, तर तिथं डोक्याच्या तिथं लावलं त्याने, माझ्या कानाच्या तिथं. आणि मला म्हणायचा की आरडू नको. मी मुलाला आवाज द्यायची सारखा. मुलगा झोपलेला होता, दरवाजा बंद असल्यामुळे त्याला आवाज जात नव्हता. आणि मी आवाज द्यायचे म्हणून मला म्हणायचा की आरडू नको, नाहीतर मारून टाकल, असं म्हणायचा. आणि नंतर मला म्हटलं की तुझ्याकडे काय काय सोनं आहे? मी म्हटलं माझ्याकडे काहीच नाही. तर पर्स, माझी गोळ्या औषधं होते तिच्यामध्ये, ते घेण्यासाठी. मी खूप आजारी होते त्या दिवशी, माझा आवाज पण निघत नव्हता. मी 2 दिवस काही खाल्लेलं पिल्लेलं पण नव्हतं, म्हणजे खूप सिरियस झाले होते मी. आणि त्याच वेळेस ती घटना घडली. मग ते पर्समध्ये गोळ्या औषधं ठेवलेले होते म्हणून ते घेतले मी आणि तशीच झोपले. आणि मी काही न खाल्ल्यामुळं मला खूप गुंगी आलेली होती त्या दिवशी. परंतु ते दरवाजाचा उजेड तोंडावर कुस बदलल्यामुळं दरवाजाचा प्रकाश पडला माझ्या तोंडावर, तेव्हा मला जाग आली. आणि त्यांनी त्यावेळेस मी आवाज करत होते म्हणून खूप जोरात रॉड मारला त्या माझ्या आवाजाने. मग मुलगा आला. आणि आधी मी 10-12 वेळा आवाज दिला, मुलाला आवाज गेला नाही, मी आजारी असल्यामुळं. आणि त्यांनी खूप जोरात, त्याच्या हातात काय हत्यार होतं ना, ते खूप मारलं जोरात. तेव्हा माझा आवाज मुलाला गेला. मग मुलगा आला तर तो दरवाजा उघडे ना, त्यांनी लुटून तो दरवाजा, तो बाहेर आला. तेवढ्या वेळात त्यांनी माझ्या गळ्यात एक मणी आणि मंगळसूत्र होतं, साधारण 1-1.5 तोळ्याचं होतं ते. आणि वर मिनी गंठण होतं 1.5 तोळ्याचं. आणि हातातल्या अंगठ्या पण मागत होत्या, 2 अंगठ्या. त्यातली एक काही निघाली नाही, एक निघाली. तेवढ्यात मुलगा आला, ती ओढली माझ्या हातातून आणि पळाले. मुलगा आल्या, त्याच्यावर पण धावले होते ते हत्यार घेऊन, परंतु त्याने जोरात त्याला लात मारायला लागला तो, तेव्हा पळाले. मग तो मागे पळाला आणि त्याच्यावर झेप घेतली म्हणून. त्यावेळी पण तुम्ही गुन्हा दाखल केला होता? हो, गुन्हा दाखल केला होता त्यावेळेस पण पोलिसांनी काही 1 दिवस आले, फक्त 1 दिवस तपास केला, चौकशी केली, त्यानंतर काही कारवाई केली नाही, की त्याचा तपास पण लावला नाही. त्या अगोदर पण आमची 2020ला 2 व्हीलर गेलेली होती, तर तिचा नुसता सांगाडा सापडला होता. तेव्हा सापडली पोलीस आल्यामुळं. परंतु सगळीकडे मेसेज टाकले होते, सगळीकडे बातमी झाली होती, त्यामुळे अकलापूरच्या जंगलामध्ये सापडली ती. पण तिचं सगळं सर्व्हिसिंग केलेली होती, आदल्याच दिवशी सगळं साहित्य गेलं होतं तिचं.
किंवा त्याच दिवशी केली असेल सर्व्हिसिंग। या ज्या घटना सांगितल्या तुम्ही, या 2 घटना ज्या आहेत त्या जुन्या सांगितल्या, हा, आता जी रविवारी घटना घडली ती काय घटना घडली? ती त्या दिवशी मी ना दूध आणायला गेलेले होते। मी 9:25 ला साधारण रात्रीचे 9:25 ला दूध आणायला गेले, तर मी 9:40 पर्यंत घरात पण आले। तेवढ्या वेळात मुलगी रडत होती म्हणून मी घाबरले, काय झालं विचारलं। मला वाटलं बाळ खांद्यावर आहे, बाळालाच काहीतरी झालं की काय, म्हणून मी मुलगी घाबरली होती, खूप रडत होती ती, तिचा आवाजच निघत नव्हता सांगायला। मग तिने सांगितलं की अशी अशी घटना झाली। अगदी 10-15 मिनिटात त्यांनी सगळं केलं, 10च मिनिटात म्हणायचं। मी 9:25 ला इथून गेले, 9:40 ला, 9:40च्या आतच घरात आले मी। आमची आता ही 3री घटना घडली। आत्ताची चोरी करण्याची तर वेळच नव्हती, लोक जेवलेच ना, रस्त्याला सगळे लोक शतपावली करत होते आणि मी पण त्यावेळेस दूध आणायला गेले होते। इतके लोक होते रस्त्याने शतपावली करणारे, कोणी उष्णतेमुळं कोणी बाहेर बसलेलं होतं। आणि अशा वेळेस आमचं घर थोडंसं आतमध्ये आहे, तर आम्हाला आता यानंतर 3 घटना झाल्या म्हटलं, यानं 4थ्यांदा सुद्धा होऊ शकतं। इथून पुढे आमच्या जीवाला धोकाच आहे ना, आम्ही दिवसा सुद्धा घराच्या बाहेर वावरू शकत नाही, किंवा घरात जरी असलं कोणी पाहुणे आले मग या हिशोबाने सुद्धा दरवाजा वाजवला तर दरवाजा उघडू शकतो। प्रत्येक वेळेस असं क्लिकच होईल का आपल्याकडून चोरच आले असतील म्हणून। आणि मागच्याच घटनेसारखा प्रकार आहे हा। मागच्या वेळेस त्यांच्याकडे हत्यारच होतं, त्याही वेळेस 2च चोर होते आणि आताही 2च चोर होते। मी तर पाहिले नाही, मुलगी होती घरामध्ये, मी दूध आणायला गेलेले होते। आणि यापुढे आमच्या जीवाला धोका आहे, आम्ही कसं वावरायचं इथं दिवसा ढवळ्या सुद्धा, यानंतर तर ते दिवसा सुद्धा येऊ शकतील। मग आम्ही काय करायचं? या घटनेचा तपास आमचा जीव गेल्यानंतर होईल का? त्याचा आमचा जीव गेल्यानंतर आम्हाला त्याचा काय उपयोग आहे त्या घटनेचा? आमच्या जीवनासाठी तरी आम्ही जिवंत असलो पाहिजे, यासाठी तरी तो तपास झाला पाहिजे ना। वारंवार आमच्याकडेच कशी काय चोरी होते? मग याचा काहीतरी संदर्भ लागला पाहिजे ना। आम्ही जीवन कसं जगायचं आणि आम्ही कष्ट कशासाठी करतो? असं चोरांनी वाहून नेण्यासाठी? आणि त्याला लिमिट पण आहे ना चोरी करण्याला सुद्धा। वारंवार त्याच घटना घडतायत, आमच्याच बाबतीत घडतायत। 3 वेळा तुमच्या घरामध्ये चोरी होईल किंवा तुमच्या बाबतीत 3 वेळा अशा घटना घडल्या, पोलिसांनी यावर काही कारवाई केली नाही? काहीच कारवाई केली नाही। मागच्या वेळेस फक्त 1 दिवस पोलीस आले, तपास करून गेले, बस। तेव्हा पण 1-2च तपासण्या झाल्या, त्यानंतर काहीच नाही। त्यानंतर आम्हीच वारंवार फोन केले तर म्हटले होईल होईल होईल, त्यानंतर काही तपास झाला नाही। तेव्हा आमचं 3.5-4 तोळे सोनं गेलं आणि मला मारहाण पण केली त्यांनी। माझ्या पाठीत त्यांच्या हातात हत्यार होतं, ते हत्यार मारलं त्यांनी। त्यावेळेस सुद्धा माझा थोडक्यात जीव वाचला। माझ्या मुलावर पण घेऊन धावले होते, त्यावेळेस मुलाचा पण जीव थोडक्यात वाचला। आणि आत्ताही मुलीला चाकूचा धाक दाखवला, ती एकटी घरात होती, तर आम्ही कसं जीवन जगायचं मग घरात? पोलिसांकडे काय मागणी आहे? आमच्याकडे पोलिसांची एवढीच मागणी आहे की आमच्या चोरीचा तपास लागला पाहिजे आणि आम्हाला ते चोर कोण आमच्या एवढं हे करतं, नुकसान करतं किंवा आम्हाला एवढं धाक देतं, ते आम्हाला तपास लागला पाहिजे। काय नाव तुमचं? प्रथमेश पांडुरंग फटांगरे। काय घटना घडली? म्हणजे आत्ता 17 तारखेला 8:45च्या दरम्यान मी आळे फाट्याला जायला निघालो, तर आणि 8:45च्या दरम्यानच निघालो होतो। त्यानंतर 9:41 ला मला यांचा कॉल आला की घरी असं असं झालंय। मी गुरुदेव हॉटेलपर्यंतच पोहोचलेलो होतो, ट्रॅफिक होती म्हणून तिथं थांबून घेतलं। आणि तिथं असतानाच मला यांचा कॉल आला की घरी चोर येऊन गेलेत। तर मी 8:45च्या दरम्यान मी गेलो होतो आणि 9:20 ते 9:25च्या दरम्यान मम्मी इथं जवळच गल्लीमध्ये दूध आणायला गेलेली होती। तेवढ्या वेळात हे सगळं झालेलं आहे। आणि याआधी पण 2023 मध्ये पहाटे 4:30च्या दरम्यान पण त्यावेळेस चोरी झालेली होती। त्यावेळेस पण असंच 2 जण रॉड घेऊन आलेले होते। एक जण रॉड घेऊन आईच्या जवळ उभा होता आणि एक जण बाकीचं सामान उचकत होता। आणि याआधी जे चोरी झाली 2024 ला आणि आता जी चोरी झाली, तुम्हाला असं वाटत नाही का ते 2 चोर तेच असावे? आम्हाला असंच वाटतंय का ते दोन्ही चोरी एकानेच केलेली असणार आहे। कारण जसं मागची घटना घडली त्यावेळेस तर काही म्हणजे त्यांना काही वचकच बसला नाही, कारण कारवाईच नाही झाली त्यांच्यावर काही। फक्त 1 दिवस चौकशी फॉर्मॅलिटी केली,
त्यानंतर पुढं आम्हाला काही कळवण्यात नाही आलं ना आमच्यापर्यंत दुसरं काही हे आलं. आता तुम्ही घारगाव पोलीस स्टेशनकडे काय मागणी करा? आमची मागणी हीच आहे का यावेळेस तरी कसून चौकशी झाली पाहिजे आणि ह्या चोरांना जाब बसला पाहिजे, वचक बसला पाहिजे, त्याशिवाय ह्या घटना थांबणार नाही. आतापर्यंत तुम्ही 3 चोरीच्या घटनांच्या तुम्ही घारगाव पोलीस स्टेशनला तक्रारी दिलेल्या आहेत. त्या संदर्भात घारगाव पोलिसांनी व्यवस्थित तपास केला आहे की नाही केला? नाही, पहिल्या वेळेस पण मोटरसायकल ज्या वेळेस गेली त्यावेळेसही ती काही पोलिसांनी नाही सापडून दिली. आम्हाला फक्त म्हणजे संध्याकाळी आदल्या दिवशी ज्या वेळेस मोटरसायकल गेली त्याच्यानंतर 2 दिवसांनी पोलीस संध्याकाळी एकदा इथं राऊंड मारून गेले. त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती जंगलात सापडली. ती पण आम्हाला फॉरेस्टवाल्यांनी कळवलं का ही मोटरसायकल अशी, म्हणजे त्यांनी त्यावरचं शोरूमचं स्टिकर, त्यावेळेस पण फॉरेस्टवाल्यांनी ते शोरूमचा स्टिकर पाहून शोरूमवाल्यांना कळवलं का अशी अशी मोटरसायकल इथं पडलेली आहे. मग ते शोरूमवाल्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे त्यावेळेसही काही पोलिसांमार्फत नाही काही तपास झालेला. नंतर दुसरी घटना ज्यावेळेस झाली तिचाही अद्याप आम्हाला काहीच म्हणजे हे लागलेलं नाहीये. जे ना ते चोरांचं काही समजलंय आम्हाला, ना आमच्या वस्तू त्यावेळेस पण गेलेल्या आम्हाला परत काही भेटल्या. आणि आता यावेळेस पण जे झाले तर याचा आमची फक्त आता ही 3री घटना असल्यामुळं आमची मागणी हीच आहे का पूर्ण व्यवस्थित पूर्ण तपास लागला पाहिजे, त्याशिवाय या घटना थांबणार नाही. आता फिर्याद दिल्यानंतर पोलीस येऊन गेलेत की नाही? हा, पोलीस येऊन गेले. पहिल्यांदा आम्ही कॉल केला, त्यानंतर आले, त्यानंतर विचारपूस केली, त्यानंतर आम्ही कंप्लेंट द्यायला गेलो. मग कंप्लेंट द्यायला गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल बरेच 2-3 वेळा येऊन गेलेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे माणसं त्यांचे. आता 3 वेळा तुमच्या घरात चोरी होऊ नये त्या चोरांचा तपास लागत नाहीये. घारगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर तुम्ही समाधानी आहात का? नाही, इथून मागं जे झालं त्यावर आम्ही तर समाधानी नाही आहोत. पण आता कालच्या याच्यावरून थोडंफार आम्हाला असं वाटतंय का यावेळेस थोडंसं व्यवस्थित होईल. त्यामुळे आमची मागणी हीच आहे का त्यांनी अजून कसून चौकशी केली पाहिजे. टीव्हीएस मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध. तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपान शेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 9860554151 व 7798910991. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.